नमस्कार, सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। मला सुचलेल्या ओळींमध्ये माझी कविता स्वरचित आहे आणि ती मुक्त छंदातली आहे। धूम्रपान धुराची नशा आणि तसाच विचार करायला लावणाराही आहे। धूम्रपानामुळे कोणते फायदे होतात, तोटे होतात हे सगळ्यांना आजकाल काही नवीन नाही आहे, तरी सुद्धा हा विषय खूप गांभीर्याने घेण्यासारखा आहे आणि याच विषयावर माझी स्वरचित कविता आहे। धूम्रपान धुराची नशा ऐका आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहायला अजिबात विसरू नका। आवडली तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग नवीन कविता बघूया आपण। धूम्रपान धुराची नशा। संगतीचा मोह सारा, संगतीचा मोह सारा आणि प्रभावही तितकाच। इतका कसा होतो तुझ्यावर माणसा, इतका कसा होतो तुझ्यावर माणसा। जन्मदात्यांचे संस्कार कसे विसरतोस तू, जन्मदात्यांचे संस्कार कसे विसरतोस तू। कौटुंबिक जबाबदारीचे भान, पत्नी मुलांचे संगोपन कसा विसर पडतो तुला मानसा। इतकी कशी भुरळ पडते व्यसनाच्या दुनियेतली। बरं सगळं तुला माहीत असतं, धूम्रपान करी आयुष्य लहान। आर्थिक चटके, कौटुंबिक कलह, शारीरिक नुकसान, तरी तुला कोणती अशी भुरळ पडते। त्या धुराच्या नशेत वेळीच सावर स्वतःला। स्वमतांवर ठाम रहा। आंतरिक जागृतीने भानावर ये। आयुष्य खूप सुंदर आहे, जगता यावे माणसा। निरोगी राहून सत्कर्म सद्बुद्धी कर्तव्यात राहून आनंद जीवनाचा लुटता यावा माणसा। निरोगी राहून सत्कर्म सद्बुद्धी कर्तव्यात राहून आनंद जीवनाचा लुटता यावा माणसा। कोणत्या गोष्टीस महत्त्व किती द्यावे याची जाण असावी तुला माणसा। कोणत्या गोष्टीस महत्त्व किती द्यावे याची जाण असावी तुला माणसा। लोकांना तुझी मजा बघून तुला नशेच्या धुरात सोडून द्यायचं असतं, पण तू मात्र तुझं जगणं, हसणं, आनंद, सत्कर्म, नाती, कर्तृत्व सोडून देऊन वाईट प्रोत्साहन देणाऱ्या संगतीला जवळ करून स्वतःचं आयुष्य, तुझा संसार, तुझा आनंद, कर्तव्य धुराच्या नशेत सोडून देऊ नको माणसा। जागा हो माणसा, जागा हो।